आता आपण यामध्ये देशी घी म्हणजे तूप आपण टाकून खाणार आहोत। हे पहा किती छान दिसू लागले आहे ते। आता खाऊ। आता आपण ही पुरणपोळी तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खाऊ शकतो। चला मला मग लगेच बनवून बघा, आवडली तर कमेंट्स मध्ये कशी वाटली ते सांगा। नमस्कार मित्रांनो, क्रंची किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज आपल्याला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी पुरण मिक्सर बारीक केलेला आहे पुरण चाळणीतून, आणि त्यामध्ये मी विलायची आणि साखर बारीक करून पुरणामध्ये टाकणार आहे। झालेली आहे। स्टार्ट। शिजत घालत आहे त्यामध्ये टाकत आहोत। त्याचा एकदम छान सुगंध येत आहे। आता हे पुरण रेडी झालेलं आहे। थोडं थंड झाल्यानंतर आपण याची पुरणपोळी बनवणार आहोत। मी पुरणपोळीसाठी कणिक मळून घेतलेली आहे आणि हे पुरण रेडी बनवलेलं आहे। आता आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी आपण कणकेला असं खोल बनवून घेऊया बाउल सारखं। त्यामध्ये थोडंसं तेल लावूया आणि जेवढी कणिक घेतली आहे तेवढीच आपण पुरण घेऊया। असं गोल करून बंद क्लोज करून घेऊया। आता त्याला थोडंसं पीठ लावून आपण खाली न्यूजपेपर किंवा कपडा घेऊ शकतो आपण, आणि हलक्याशा हाताने हळूहळू बेलण्याने लाटून घेऊया, जेणेकरून आपली पुरणपोळी फुटणार नाही। खूप जास्त प्रेस करायचं नाही। आता आपली पुरणपोळी बनलेली आहे। आपण अशी करून तव्यावर टाक। ही पुरणपोळी आपण दुधाबरोबर किंवा देशी तुपासोबत किंवा आपण आंब्याच्या रसासोबत सुद्धा खाऊ शकतो। भरपूर ऑइल आपण टाकू शकतो। बघा कशी पोळी फुगत आहे। बघा किती छान पैकी कलर पण आलेला आहे। आणि हे पुरण आपण कशापासून बनवतो? हरभऱ्याच्या डाळीपासून। हे सर्वांना माहीतच असेल। आता ही पोळी आपण दुधाबरोबर किंवा आपण तूप टाकून सुद्धा खाऊ शकतो। टेस्ट करा आणि मला कमेंट। आता आपण यामध्ये देशी घी म्हणजे तूप आपण टाकून खाणार आहोत। हे पहा किती छान दिसू लागले आहे ते। आता खाऊ आपण। आता आपण ही पुरणपोळी तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खाऊ शकतो। चला मला मग लगेच बनवून बघा, आवडली तर कमेंट्स मध्ये कशी वाटली ते सांगा।